भारताची आजची लोकसंख्या सुमारे 125 कोटी आहे। यापैकी तब्बल 60% लोकसंख्येचं सरासरी वय 35 वर्षांपेक्षा कमी आहे। प्रत्येक महिन्याला साधारण 10 लाख नवीन तरुण स्वतःला सिद्ध करण्यासाठी या व्यवस्थेमध्ये प्रवेश करत आहेत। या नवीन पिढीला स्वतःच्या पायावर उभं राहता यावं यासाठी गरज आहे ती नवनवीन उद्योगधंदे उभे राहण्याची। नवीन उद्योग नवीन संधींना जन्म देतात। नवीन संधींमुळे नवीन कल्पना सत्यात उतरतात। एखादा उद्योग अथवा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी उद्योजकांच्या मनात अनेक प्रश्नांची जंत्री तयार असते। उद्योगाच्या निर्माणासाठी नक्की कोणते कागदपत्र जवळ हवेत, कोणती परवानगी कोणाकडून घ्यायला हवी, तिमाही सहामाही वार्षिक नोंदी कुठे करायला हव्यात, भांडवलासाठी कोणाकडे जावे, व्यवसायाची दिशा काय असावी, ग्राहकांची नस कशी ओळखावी, या शंकांचं योग्य निरसन करू शकेल असा विश्वासू सल्लागार उपलब्ध असेल तर उद्योजकांचे अनेक प्रश्न विनासायास सोडवले जाऊ शकतील आणि नवनवीन उद्योग सुलभतेने उभे राहू शकतील। तरुण उद्योजकांना स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी मदत करणं हे दे आसरा फाउंडेशन या ना नफा तत्वावर चालवल्या जाणाऱ्या कंपनीचं ध्येय आहे। येत्या 5 वर्षांमध्ये 25,000 नवीन उद्योग व्यवसायांना पाय रोवण्यासाठी मदत करायची आकांक्षा दे आसराने बाळगली आहे। 25,000 नवीन उद्योग किमान 4 जणांना नोकरीची संधी देतील। या हिशोबाने येत्या 5 वर्षांमध्ये किमान 1 लाख नवीन रोजगारांची निर्मिती दे आसराच्या माध्यमातून करण्याची योजना आहे। दे आसराच्या सीईओ प्रज्ञा गोडबोले यांनी नुकतंच या संदर्भातलं एक मनोगत नॅशनल कॉन्फरन्स फॉर सोशल इनोव्हेशन या चर्चासत्रामध्ये आपल्या उपराष्ट्रपतींसमोर मांडलं। उद्योग मित्र म्हणून फाउंडेशनचा एक कर्मचारी उद्योजकाचा व्यक्तिगत सल्लागार म्हणून नेमला जातो। एखाद्या सच्चा मित्रासारखा हा उद्योग मित्र उद्योजकाला त्याच्या येणाऱ्या हर प्रकारच्या अडचणीमधून योग्य मार्ग दाखवतो। उद्योजकाला केवळ त्याचा व्यवसाय सुरू व्हायच्या आधीच नाही तर व्यवसाय सुरू झाल्यानंतरही त्याच्या प्रगतीच्या हरेक टप्प्यावर दे आसरा त्याची साथ संगत करतं। याशिवाय दे आसराने बिझनेस इन अ बॉक्स या नावाने अनेक व्यावसायिक सूची तयार केल्या आहेत। यामध्ये एकेका व्यवसायाशी निगडीत असलेली सर्वांगीण माहिती दिली आहे। ही माहिती दे आसराच्या वेबसाईटवर सभासदांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे। दे आसरामध्ये आम्ही प्रत्येक व्यवसाय घेऊन त्याचा रिसर्च करत असतो। ह्या रिसर्चमधून आम्ही एक बिझनेस मॉडेल बनवतो ज्याला आम्ही बिझनेस इन अ बॉक्स म्हणतोय। ह्याच्यात सगळी माहिती अगदी सुरुवातीपासून प्लॅनिंगपासून ते सेटअप आणि एखादा व्यवसाय सुरू केल्यानंतरची माहिती ह्याच्यात उपलब्ध असते। अगदी फॉर्म्स, डॉक्युमेंट्स, प्रोसेसेस हे सगळं त्याच्यात असतं। ही माहिती ही बिझनेस इन अ बॉक्स आम्ही deasra.in वरती आमच्या साईटवरती उपलब्ध करून दिलेलं आहे। ह्या बिझनेस इन अ बॉक्सचा वापर करून आम्ही आत्तापर्यंत एक 20 एंटरप्रेन्योर्सना त्यांचा व्यवसाय सुरू करून दिलेला आहे, त्यांच्यावरती इम्पॅक्ट केलेला आहे। दे आसरा तरुण उद्योजकांचं बोट धरून त्यांना उद्योग विश्वाची माहिती देतं, त्यातले खाचखळगे समजावून सांगतं आणि त्यातल्या संभाव्य अडचणींबाबत जागरूकही करतं। दे आसराच्या संचालक मंडळावर अनेक सरकारी उच्च अधिकारी, बँकेतले उच्चाधिकारी आणि यशस्वी उद्योजक आहेत। त्यांच्या संपन्न अनुभवाचा आणि सखोल ज्ञानाचा अचूक फायदा उद्योजकाला होतो। सरकारच्या नव्या योजना, अनुदानासंबंधी नियम, बँकांबरोबर व्यवहार करण्यासाठी लागणारे कागदपत्र यांच्याबद्दल विश्वासार्ह माहिती दे आसरा उद्योजकाला देतं। छोटे छोटे उद्योजक हे आजचे उद्योजक हे उद्याचे खूप मोठे व्यावसायिक होणार आहेत आणि अशी उदाहरणं आपल्याकडे बरीच आहेत। तर ते मोठे उद्योजक शोधणं हे काम आता दे आसरा फाउंडेशनच्या ह्या उपक्रमातून होणार आहे आणि त्याच्यासाठी जनता सहकारी बँकेने एक बांधिलकी स्वीकारलेली आहे, म्हणून आम्ही हा टायअप केलेला आहे। पण सर्वात मोठं जे आव्हान आपल्यासमोर आज आहे ते जॉब क्रिएशन, एम्प्लॉयमेंट क्रिएशन, त्यासाठी उद्यम म्हणून उद्योजकता फार महत्त्वाची आहे। मला वाटतं की दे आसरा आहे का एक पायोनियरिंग मॉडेल आपण तयार करतो आहे की असं होऊ शकतं। एखादा प्लॅटफॉर्म तयार होऊ शकतो, त्यामध्ये टेक्नॉलॉजीज असतील, त्यामध्ये मग अनेक एंटरप्राइजेस म्हणजे 25,000 असे उद्योग आपल्याला तयार करायचे आहेत। यशस्वी उद्योजक नावाचं एक अभिनव मासिकही दे आसरा प्रकाशित करतं। या मासिकामध्ये
हरहुन्नरी आणि यशस्वी उद्योजक स्वतःचे अनुभव लिहितात. त्यांना आलेल्या अडचणींवर त्यांनी कशी मात केली यावर त्यांचे अनुभव इतर उद्योजकांसाठी मार्गदर्शक ठरतात. शिवाय त्यांच्या यशाची उंच गेलेली पताका पाहून नवीन उद्योजकांनाही आत्मविश्वास मिळतो. मी महाराष्ट्र टाइम्समध्ये दे आसरा फाउंडेशन लॉन्च केल्याबद्दलची बातमी वाचली आणि मी म्हटलं यांना फोन करून ट्राय करायला तर हरकत नाही. मी फोन केला. दे आसराच्या टीमनी मला ऑफिसमध्ये बोलवलं. त्यांनी मला धीर दिला, कॉन्फिडन्स दिला. 3-4 आमच्या मीटिंग्स झाल्या आणि खूप छान प्रपोजल त्यांनी मला बनवून दिलं. ते बँकेत सबमिट केलं आणि काही आठवड्यातच माझं लोन सँक्शन झालं. आणि एवढंच नाही तर आता जे काही मला अकाउंट्स रिलेटेड, फायनान्स रिलेटेड चॅलेंजेस येतात किंवा कळत नाही, मी बिनधास्तपणे दे आसरा टीमला फोन करतो आणि ते तेवढ्याच उत्स्फूर्तपणे मला मदत करतात, माझे क्वेरीज अँड डाऊट्स सॉल्व्ह करतात. माझं लोन सँक्शन झालं, त्याचं इन्स्टॉलमेंट मिळालं आणि हा सगळं युनिट चालू झालं. आता इथेच मला दे आसरानं नाही सोडू दिलं, तर त्यानंतरसुद्धा त्यांनी की कशा प्रकारे, म्हणजे आजही आता वर्ष झालं आहे सगळं होऊनसुद्धा, पण अजूनही दे आसराकडून माझ्याकडं दर महिन्याला येऊन ऑडिट केलं जातं की माझा कशाप्रकारे माझं युनिट चालू आहे, नक्की ज्या प्रकारे त्यांनी गाईडलाईन्स दिल्या त्यात तसं चालू आहे का, त्याच्यामध्ये काही अजून इम्प्रूव्हमेंट करायचे आहेत का, मला काही अडचण आहे का, या सगळ्या गोष्टी दे आसरा विचारात घेतं. हिंदीमध्ये एक म्हण आहे, हिम्मत आहे मर्दा तो मदत आहे खुदा. आणि हे सत्य होतं जेव्हा तुमच्या मनात खरंच ती इच्छा प्रबळ असते. माझं अगदी आव्हान आहे प्रत्येकाला की व्यवसायात जास्तीत जास्त प्रमाणात या, जेणेकरून आपल्या देशाच्या प्रगतीला आपण हातभार लावू. आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळवलेल्या पर्सिस्टंट सिस्टीम्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक डॉक्टर आनंद देशपांडे आणि त्यांचे कुटुंबीय दे आसराचे संस्थापक आहेत. तरुण उद्योजकांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची अनमोल संधी दे आसराच्या माध्यमातून डॉक्टर आनंद देशपांडे देत आहेत. 2012 साली आम्ही दे आसराच्या बद्दल विचार करायला सुरुवात केला. असं लक्षात आलं की असं काहीतरी प्रॉब्लेम सोडवायला पाहिजे जो मोठा असेल आणि बरेच वर्ष चालेल. यासाठी बिल गेट्स आणि त्यांची गेट्स फाउंडेशन हे माझ्यासाठी स्फूर्तीस्थान होतं. मी त्यांना बघितलं त्याच्यामध्ये की त्यांनी असं लिहिलेलं आहे की जर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा तर असा कुठला तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा ज्याचा लाँग टर्म इम्पॅक्ट व्हावा. ह्याच्यावरनं असं लक्षात आलं भारतामध्ये की जॉब क्रिएशन किंवा उद्योजक हे सगळ्यात अत्यंत आवश्यक असे रिक्वायरमेंट आपल्या देशात आहे. दे आसरा फाउंडेशनचं कार्य पाहून देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, या कवी विंदा करंदीकरांच्या प्रसिद्ध ओळींची आठवण येते.